6 मंदिरांचा पर्दाफाश। मध्य प्रदेशात 2 सराई चोर अटकेत। धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिरामध्ये मालिका स्वरूपात चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील 2 सराई चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक करत 6 मंदिर फोडांचा पर्दाफाश केला आहे। संशयितांकडून 4 किलो 199 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मंदिरातील चोरांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती या कारवाईमुळे कमी झाली आहे। 30 जून रोजी रात्री शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्त मंदिरात चोरी झाल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सदीम गिरदास देवका वय वर्ष 27 व भिकमा रामजी देवका वय वर्ष 39 राहणार नाहल्या फल्या मोहाला तालुका सेंधवा यांच्या ताब्यात घेतले। चौकशी 2 संशयितांनी शिरपूर शहरातील शहादा रोडवर एक घर, सावळदे येथील झोपडी व दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळ रामदेव महाराज मंदिर तसेच सटाण्याजवळ साईबाबा मंदिर अशा एकूण 6 ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले। संशयितांना चांदीचे छत्र, मुकुट, पाटल्या, कडे, जोडवे, पैंजण, साखळ्या, हार यांच्यासह इतर चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, PSI जितेंद्र महाजन आणि पोलीस पथकाने ही कामगिरी पार पाडली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिरपूर तालुका प्रतिनिधी तुषार शेटे यांचा रिपोर्ट।